मला सांगा, नुसता चहा कुणाला प्यावा वाटतो? चहाबरोबर काहीतरी खायला तर पाहिजेच ना. तर आज आहे ना, मी चहाबरोबर खायला मस्त कुरकुरीत भजी बनवलीत. तर बघा, आपण काय करतो ना, आठवड्याच्या सुरुवातीला सगळा भाजीपाला भरून देतो एकदाच, आणि आठवडा संपता संपता आहे ना, त्यातलं बरंचसं भाजीचं थोडं थोडं शिल्लक राहतं. आणि भाजीची क्वांटिटी एवढी कमी असते की त्याची आपण भाजी पण बनवू शकत नाही. आणि आपण काटकसरीच्या बायका, आपल्याला तर ते भाजीचं टाकून द्यावंच वाटत नाही. आणि तुम्हाला सांगते, ह्याची जर भाजी बनवली ना, तर भाजी कोणी खाणार नाही. पण ही भजी एवढी टेस्टी झाली होती ना, की माझ्यासाठी शिल्लक राहिली नाही. तर बघा काय करायचं ना, आठवड्याच्या शेवटी ज्या काही वाचल्या उचल्या भाज्या असतात सगळ्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याला मस्त बारीक चिरून घ्यायचं आणि इथे वरील दिल्याप्रमाणे सगळं साहित्य टाकायचं आणि मिक्स करून आहे ना, ह्याची मस्त गरमागरम तेलामध्ये भजी तळून घ्यायची. बघा, तुम्ही एकदा करून बघा तुमच्या घरी शिल्लक राहिलेल्या भाज्यांचं, आणि खूप टेस्टीची भजी तयार होतात आपली, खूप कुरकुरीत लागतात आणि हेल्दी पण असतात, कारण सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकलेल्याच आहेत आपण. तर चला, काही आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.